पुन्हा एकदा वळूया बातम्यांकडे। विधानसभा निवडणूक प्रचाराचा मुहूर्त ठरवण्यात काँग्रेसनं आघाडी घेतली आहे। 1 सप्टेंबरला मुंबईमधल्या हुतात्मा चौकातून काँग्रेसच्या प्रचाराला सुरुवात करण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री आणि काँग्रेस प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे यांनी केली आहे। काँग्रेसनं केलेल्या कामांचं मोदी लोकार्पण करत असल्याचा टोला हाणत कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बहिष्काराचं त्यांनी जोरदार समर्थनही केलं आणि त्याचवेळी निलेश राणेंनी भास्कर जाधवांविरोधात संघर्षाच्या घोषणेचंही अप्रत्यक्षरित्या समर्थन केलं। मोदी जिथे उभे होते, उद्घाटन ज्याचं केलं ते काँग्रेसने 60 वर्षात केलेलं कामच आहे। जम्मू काश्मीर मध्ये रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला, तेही काँग्रेसने 60 वर्षात केलेलं काम आहे। त्या रेल्वे लाईनवर जे ब्रिज झालाय ते जगात सर्वात उंच ब्रिज आहे, हे काँग्रेसमुळेच आहे। त्यामुळे आताची उद्घाटन आहे ही सगळी कामं काँग्रेसने केलेली आहे। पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत। जसं देशाचे पंतप्रधान म्हणून आम्ही माननीय नरेंद्र मोदी यांचा सन्मान करतो, मान ठेवतो, आदर करतो, आमचे मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री आहेत। महाराजांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, अभिमान शिकवला, अस्मिता कशी राखावी ही त्यांची शिकवण आहे की आमच्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा भविष्यात अपमान आम्ही सहन करणार नाही। निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या विरोधात प्रचार करणार अशी भूमिका जाहीर केलेली आहे। तर या सगळ्या गोष्टीकडे आपण कसं नाही पडत, सगळ्या सरळ नजरेने पाहतो। लोकसभेचे पडसाद काही ना काही उमटतील, तो वैयक्तिक निलेश राणेचा प्रश्न आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।